ज्ञानदेव गंगागिरी महाराज पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय 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 जय राम कृष्ण हरी. ओ रूपपाद रोजनी. रूपपाद रोजनी. रूपपाद रोजनी. सुख झाले ओ साजनी. सुख झाले ओ साजनी. तुआ विठ्ठल वरवा. तुआ विठ्ठल वरवा. विठ्ठल वरवा. तुआ विठ्ठल वरवा. तुआ माधव वरवा. तुआ माधव वरवा. तुआ विठ्ठल वरवा. तुआ विठ्ठल वरवा. विठ्ठल वरवा.
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा संतानी सरिता सरता संतानी सरता गेलो दैशा परे संतानी सरता सरता सरता
आचे मना तुका म्हणे आले पायी आपुले या गुण दोष याते गुण दोष याते नवी चारी काही गुण दोष याते सद्गुरु गंगागिरी महाराज बेट सराला संस्थान बेट सराला अखंड नाम सप्ताह चारी प्रहरे त्यापैकी इथं जे असतील चारी प्रहऱ्यातले सगळे मिळून म्हणा एक चाल बोला कोण कोण आहेत जे असतील ते सगळेच म्हणा चाल गायना चार्य गवई म्हणा संताने सरता केलो पैसा परी परे संताने सरता
केलो तैशा परे केलो तैशा
विठ्ठला पंढरीनाथ महाराज विठ्ठला 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 बोला पुंडली दोरदेवर श्री ज्ञानदेव गंगाजी महाराज पंढरीनाथ महाराज पाय देती वरी संत पाय देती वरी संत पाय देती वरी रुळे कळेल ओ आशेन मज पामरा हे काय थोरपण पायी वाहन बाई बरे मज पामराये काय दोरपण मज पामराये काय दोरपण थोर नाहीत आणि कोणाचा थोरपणा पचेल एवढी शक्ती नाही ना कोणी दिलेला थोरपणा मोठेपणा. आपल्या घरात नाहीये गुलाबजाम बर्फी जिलेबी लोकांच्या इथे खाण्याचा योग आहे. अहो खाता येतील 2 जिलेबी 2 घास जास्त पण पचवण्याची शक्ती अवघड आहे. तेव्हा आम्ही आपला बरं आहे आपलं जे चाललंय बरं का. सगळ्यांनी या आकाशामध्ये गरुड भराऱ्या मारतो. या आकाशात गरुड ज्या आकाशामध्ये भगवान विष्णूला स्वतःच्या पाठीवर घेऊन जाणारा गरुड भराऱ्या मारतो त्याच आकाशामध्ये आमचे पोपटराव कुठे आहेत. पोपटराव म्हणजे पोपट माहित नाही का तुम्हाला झाडावरचा. यावेळेला झाडावर पाहता का पोपट. पोपट आहे साळुंकी आहे चिमणी आहे. ज्या आकाशामध्ये गरुड भरारी मारतो त्याच आकाशात चिमणी उडते. विठ्ठल विठ्ठल अरे बाबा दिलं नाही या देव बाप्पा आनंद झाला.
आनंद आनंद थंडीचे दिवस आहेत. मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी आहे आज. उद्या अमावस्या सकाळी काला होईल 10 वाजता काल्याचं कीर्तन. रात्रभर थंडीचा जिथं सोय लागेल तिथं झोपा. समाज फार जमलाय. जरा उजेड कमी पडतो आपल्या इथं, सोय कमी पडते आमच्याकडून. आपण आलात थंडी वाऱ्यात. मी आजारी असताना उभा राहिलोय. 10-5 मिनिट एक आपली परमेश्वराची संतांची म्हणजे तुमची जनता जनार्दनाची कीर्तन ही सेवा. विठ्ठल 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 हो संताने सरता केलो तैच्या परी. संतांनी सरता केलो तैच्या परी. चंदनाने गोरी आपली संतांनी सरता केलो तैच्या परी. संतांनी सरता केलो तैच्या परी. चंदनाने गोरी आपली गेल्या. तुकाराम महाराज मोठे संत प्रेमी. संतांचं अलौकिक महात्म्य वर्णन करतात. भारतात संत झाले, महाराष्ट्रात झाले, संत सर्व देशात असतात. सर्व वेशातही फिरतात. सर्व भाषेतही असतात. सर्व ज्ञाती जाती जमातीमध्ये. भारतात संत झाले,
हिमालयासारख्या पर्वतामध्ये ऋषीमुनींचे तपश्चर्येचे स्थान ठिकाण हिमालय, सह्याद्री, ऋषी मुनी साधू संत तपश्चर्या करीत होते. आपल्या इकडं पुणतांब्याला चांगदेव महाराज नाही का, तपस्वी होते, महान योगी होते, की जे जंगलच्या वाघावर बसू शकत होते. विठ्ठल हो, महाराष्ट्राचे फार थोर संत झाले. जसा उत्तर हिंदुस्थानामध्ये तुळशीदास महाराज, आणखी काही काही संत महात्मे झाले. वेदकालीन, पुराणकालीन, इतिहासकालीन आणि आजच्याही काळातले, आजच्या काळातले संत, त्याच काळातले संत, त्याच वेळच्या सर्वांना पटणं आवडणं कठीण असतं. संत असतात खरे, दिसतात खरे, पण ते संत पटण्यासारखे असतातच असं नाहीये. काही संत भलते विचित्र वागतात. तुम्हाला सज्जनपणानं, चांगलेपणानं व्यवहारात वागला तर तुम्हाला तो संत पटेल. अवधूत कोटीचे संत, अवधूत कोटीचे संत कसेही वागतात. आचार्य कोटीचे संत, शंकराचार्य, चारीस द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती, केवलाद्वैती संप्रदाय यांचे सगळ्यांचे आचार्य, महान आचार्य, आणि सगळ्यांच्या ठिकाणी योग सामर्थ्य, सगळ्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, प्रेम आहे. असे काहीच्या काही लोक आहेत, यांचे संप्रदाय चालू आहेत. आणि अशाच एका संप्रदायाचेच, नाथ संप्रदायाचे आमचे निवृत्तीनाथ महाराज, नाथ संप्रदायाचे, वैष्णव संप्रदाय, नाथ संप्रदाय, भागवत धर्म, भागवत संप्रदाय, वारकरी, वारकरी हा भागवत धर्म संप्रदाय आहे. पंढरीला येतो जातो, येरजारा घालतो, वारी करतो वारकरी. हा वैष्णव धर्म, वैष्णव पंथ. हाच भागवत धर्म आहे, वारकऱ्यांचा भागवत धर्मी. गीता, भागवत हे ग्रंथ मान्य. वेद, शास्त्र, पुराण तर आलेच, पण वेद, शास्त्र, पुराण मान्य असूनही गीता आणि भागवत, गीता आणि भागवत सगळ्या ब्रह्मांडाचं, सगळ्या वेद, शास्त्र, पुराणाचं सार, शास्त्राचं सार म्हणजे गीता आणि भागवत आहे. गीता ग्रंथ काहीच्या काही आहे. चारी वेदाचा अभिप्राय गीतेत आहे, शास्त्राचा अभिप्राय गीतेत आहे. गीता महान नाहीये म्हणून गीतेवर टीका करणं गंमत नाहीये, ती खेळ नाहीये.
विद्वत्ता असले तर काहीच्या काही श्लोक कळतील ना हो. संस्कृत विद्या ज्याच्या जवळ आहे, व्याकरण ज्याचं तयार आहे, 12 अध्याय काहीतरी व्याकरण आहे ते, त्याचं व्याकरण तयार तर घेतं तर किती रंगवेल तो. एका एका शब्दाचे तुकडे टाकड्या पार टांगड्या टोंगड्या बाजूला करून काहीच्या काही एक श्लोक महिना सांगतील संस्कृतवाले. पण किती जरी सांगितलं, संस्कृत श्लोकाचा अभिप्राय संस्कृतच्या जोरावर शास्त्रीय पद्धतीनं चांगली गीता सांगता येईल, पण गीतेचा अभिप्राय करणं फार अवघड आहे. ते तार म्हणे निजी देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन जे गीता तत्व. विठ्ठल भगवान शंकर पार्वतीला सांगतात गीतेचं महात्म्य. एक शास्त्रीय विद्वान पंडित आणि दुसऱ्या शास्त्रीय विद्वान पंडिताला किंवा अडाणी माणसाला समजावून सांगत नाहीत. भगवान शंकर सांगतायत, पार्वतीला सांगतायत गीता म्हणजे काय. पार्वती भगवान शंकर जेव्हा पाहावं तेव्हा आपला मांडी घातली की मांडीवर हात ठेवलेले, आसन घातलेलं, डोळे झाकलेले, ध्यान चिंतन चाललेलं. येता जाता पार्वती पाते कैलासामध्ये. शंकर भावचं ध्यान असतं, शंकर भावचं ध्यान असतं. पार्वतीला शंका आली की सगळ्या ब्रह्मांडानं यांचं ध्यान करायचंय. हे कोणाचं ध्यान करतात. पार्वतीला आश्चर्य वाटलं. विचारलं एकदा, का मग तुम्ही हे मी आसन घालता, जे ध्यान करीत बसता, ब्रह्मांड तुमचं ध्यान करतं आणि करावं. मग असा असताना ब्रह्मांडाचं जे ध्येय आहे ते ध्येय कोणाला आणखी ध्येय मानताय, त्याचं चिंतन करताय, ध्यान करताय. शंकरानं सांगितलं, पार्वती ते हर म्हणे नेनिजे. हर म्हणजे शंकर, नेनिजे म्हणजे कळत नाही. ते हर म्हणे नेनिजे. काय नेनिजे. देवी जैसे का स्वरूप तुझे. देवी पार्वती. पार्वतीला देवी म्हणतायत. पती आहेत पण सत्कार करतायत नाही, देवी मानतात ते. म्हणजे एकमेकाला किती ओळखून आहेत, किती आदर आहे घरात. आदराने करावं, पतीने एवढा मोठा आदर करावा, देवी म्हणून मानावं. देवी जैसे का स्वरूप तुझे. तुझं जसं स्वरूप आहे तुझ्या स्वरूपाचा कोणाला पार्वती कहते काय. शंकर वर्णन करतायत. शंकराला सुद्धा पार्वतीचा थांग पत्ता लागत नाही. एकदा दोघं आले लहरीत कैलासावर. अहो काय आज काय करमत नाही. मग कुठं जायचं. आता ब्रह्मांड फिरायला तर विमान आहे, ब्रह्मांड नंदी आहे ना. नंदी वाटेल तिथे घेऊन जातो ना क्षणात. विमानाला काय करताय. विमानाला पेट्रोल आणि डिझेल आणि बिघडतात, आमकन कोसळायची भीती. त्यांच्या नंदीला डिझेल नाही, पेट्रोल नाही, नंदी कोसळायची भीती. कोसळायचा नंदी आहे काय तो. तो का कुंभाराचा नंदी आहे. पार्वती तुझं स्वरूप जसं कळत नाही. शंकर वर्णन करत. शंकराला पार्वती कळू नाहीये. काय या जगात तुम्हाला आम्हाला पार्वती कळेल. मोठ्या देवीच्या उपासना चालू आहेत, देवीचे मंदिर आहेत, देवीचे भक्त आहेत, अष्टभुजा आहे, 12 भुजा आहे, 12 भुजा आहे.
10 देवी आहे, 16 भुजाची देवी आहे, 2 भुजाची आहे, 4 भुजाची आहे. देवीचे तर अनेक रूप आहेत. बसतातही कळतं का? अहो, आकार काढता येतील, चित्र काढता येतील, मूर्ती तयार करता येतील इच्छेप्रमाणे. कळणं महा कठीण काम आहे. विठ्ठल कैलासावर कर्मेना सोंगट्या खेळत बसले पार्वती शंकर दोघच. जेव्हा पाहावं तेव्हा पार्वती जिंकते, जेव्हा पाहावं तेव्हा पार्वती जिंकते. शंकराला एकही डाव जिंकता आला नाही. खेळत बसले कोणताही डाव पार्वती जिंकते. त्या शंकरला असा राग आला नाही. तो पट घेतला, सोंगट्या पट दिले फेकून. हे राग निघाले. तिला सोडून काय सगळे निघाले कैलासातून बाजू. बसले जाऊन कुठं तरी. कुठंतरी आपल्या असं आदिवासी मंडळी त्यांचा काय उत्सव सण चाललेला. तिथं काय पुरुष काही बाया काही त्यांचा धिंगाणा चालू आहे, नाचकाम. मी भंगड तिथं जाऊन रमले ना. पार्वतीवर रुसून जे निघाले चालले तिकडे हे चाललेला होता खेळ. ते रमले, त्याच्यात जाऊन बसले, रमले ते. मग त्या स्त्रिया ते रमले. पार्वती मागून शोधातच होती, कुणीकडे गेले भंगड. शोधातच होते. ते आल्या, पाहिलं तर बसले ते इथं. पण इथं सगळ्या भिल्लिणी आहेत आणि त्यांचा काहीतरी उत्सव चालू आहे वार्षिक. मग ते नाचकाम आहे त्यांचं. त्या भिल्लिणी अशा नटलेल्या, सजलेल्या,